श्री गुरुदेव सर्वांना. असा व्ह्यू म्हटलं की कोण असं म्हणणार नाही की आज मला व्हिडिओ करायचा नाही, कारण वातावरणच इतकं छान आणि फ्रेश होतं. आभाळ खूप छान आलेलं होतं आणि डोंगरावरती गवत तर काय बोलूच नका. खूप 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 छान आणि फ्रेश वातावरण होतं. म्हटलं चला आता गाडीवर इतकी अपदा होती का, तरी पण व्हिडिओ काढायची चिमट काही मी सोडली नव्हती बघा. म्हणजे इतकं मला व्हिडिओ काढण्याचा मोह आवरलेला नाही. आता आम्ही चाललो होतो येरमाळ्याला आप्पांगे दवाखान्यात घेऊन. माझं थोडंसं काम होतं, मला थोडीशी शॉपिंग करायची होती. आणि हे आहे बघा येडेश्वरीचा रस्ता. येडेश्वरीला असं खेटा घेतला जातो, जे की कोणी नवस बोललेलं असतं, कोणी स्वइच्छेने घेतं, पण खेटा घेतल्याशिवाय कोणीही जात नाही. अगदी जवळचेही असू द्या आणि लांबूनचेही. खूप लांबून पण भाविक येतात, पुणे मुंबई असे खूप खूप दूर ठिकाणाहून येडेश्वरीला भाविक येतात. खेटा घातल्याशिवाय कोणी जात नाही. आणि खेटा घालायचं म्हटलं की असं वाटतं खूप मोठा डोंगर आहे आणि एवढा खेटा कसा होणार घालायचा. पण खूप पटकन खेटा घालायचा होतो बघा. एक 10 ते 15 मिनटात पूर्ण आपण येडेश्वरीच्या डोंगराला खेटा घालून येडेश्वरीच्या मुख्यद्वारापाशी येतो. इतकं म्हणजे पटकन होतं. आणि आज शुक्रवार असल्यामुळे खूपच गर्दी, पण एरवी अशीच असते, वार कुठलाही असो इतकीच गर्दी राहते बघा येडेश्वरीला. आणि आज तर शुक्रवारमुळे ती बकरीचे ते कार्यक्रम असतात. आप्पा आतमध्ये दवाखान्यात गेलेले आहेत आणि मी बाहेर अशी बसलेली होते इथे. मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. श्री गुरुदेव सर्वांना.